रक्षाबंधनम स्नेहस्य पवित्रम बंधनम. शाळेतून मुलांना एक सुंदर उपक्रम देण्यात आला. घरी स्वतःच्या हाताने राखी बनवून आणायची. मग काय, आई आणि मुलं मिळून लागलो राखी बनवायला. तेवढ्यात आमची क्रिएटिव्हिटी बघायला मिस्टर पवार साहेबांची एंट्री अचानकच झाली. आम्ही काय करतोय, कसे बनवतोय हे बघत ते थोड्या वेळ उभे राहिले. पण मी मात्र त्यांना बघताच चटकन उठले, कारण पवारसाहेब आलेत म्हणजे आधी चहा बनवून देणं आलंच. मग काय, झटपट चहा बनवून दिला आणि पुन्हा राखी बनवण्यासाठी माझी ड्युटी सुरू झाली. या राखीसाठी रंगीत धागे, मोती आणि डेकोरेशनचं साहित्य आमच्या शेजारच्या ज्योष्ना मामींनी खूप प्रेमाने दिलेलं. त्यामुळे आमचं राखी बनवायचं काम अजूनच मजेशीर झालं. मुलांसोबत मी सुद्धा अगदी मनापासून राखी बनवत होते. मुलं प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीला प्रेमाने सजवत होते. घरामध्ये कितीही कामं असली तरी आईची मल्टीटास्किंग कधीच थांबत नाही आणि शेवटी मुलांच्या छोट्या छोट्या प्रयत्नातून तयार झाली आमची सुंदर हँडमेड राखी. कारण राखी फक्त धाग्यांची नसते, तर त्यात असते प्रेम, आपुलकी आणि आपल्या माणसांसाठी केलेला छोटासा प्रयत्न. आणि या राखीत तर ज्योष्ना मामीने दिलेल्या साहित्यापासून मुलांच्या मेहनतीपर्यंत सगळ्यांचं प्रेम गुंफलेलं होतं. हॅपी रक्षाबंधन. सर्व भाऊ आणि बहिणींना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. बाय.